निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। पण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षांचे सर्व पदाधिकारी, भावनी गाव आणि परिसरातील उपस्थित असलेले सर्व माता बंधू व भगिनींनो, ही निवडणूक चालू झाल्यापासून पारनेर तालुक्याला संपूर्ण जिल्ह्याला त्या ठिकाणी उत्तर द्यायची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। जिल्ह्यामधून रोज अनेक फोन येतात की तुमच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे। त्यांना मी सांगतो की तुम्ही आमच्या सभेची गर्दी पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं पारनेर तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे। ही निवडणूक गरिबी विरुद्ध श्रीमंताची नसून लोकशाही विरुद्ध दडपशाहीची ही निवडणूक आहे। आपला उमेदवार हा अतिशय उच्च शिक्षित हा असा उमेदवार आहे आणि आपला समोरचा उमेदवार ज्याला आपण समजतो की आपल्या समोरचा उमेदवार हा तालुक्याचा उमेदवार आहे, पण माघारी घेतल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्या समोरचा खरा उमेदवार कोण आहे। तरी आपण असं गृहीत धरून चालूया की आपल्या तालुक्यातील माजी आमदार हा आपल्या समोरचा उमेदवार आहे। आपल्याला संपूर्ण जिल्ह्याला ही सांगण्याची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपला हा उमेदवार किती ढोंगी आहे, यांनी किती गोरगरीब लोकांना यांनी छळलेलं आहे, किती लोकांना यांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे। मी आज या व्यासपीठावरून संपूर्ण जिल्ह्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो, अहो हा एक नंबरचा गद्दार उमेदवार आहे। याची सुरुवात ज्या टपरीवरून चालू झाली त्या टपरीवरून विजय आवटी साहेबांनी याला पंचायत समितीचं तिकीट दिलं। पंचायत समितीला निवडून आल्यानंतर याला उपसभापती केलं। उपसभापती झाल्यानंतर ज्यावेळेस झेडपीची निवडणूक आली याला झेडपीचं तिकीट दिलं। झेडपीला सुद्धा याला निवडून आणलं आणि ज्यावेळेस विजय आवटी साहेबांना आमदारकीची निवडणूक आली आणि विजय आवटी साहेबांना ज्यावेळेस कॅबिनेट मिनिस्टर दर्जा मिळण्याची वेळ निर्माण झाली तेव्हा ह्याच थोतांड उमेदवारांनी त्यांच्या पाठीत खमजूर खुपसला आणि राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन त्यांच्या विरोधात उभा राहिला। यांनी विजय आवटी साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला। त्यांनी विजय आवटी साहेबांचा स्वभावाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवली। विजय आवटी साहेबांचा स्वभाव कडक होता, पण ते कधी कोणाशी खोटं बोलले नाही। त्यांनी विकास कामं करत असताना कोणाची फसवणूक केली नाही, टक्केवारी गोळा केली नाही। आणि ज्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय आवटी साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेऊन ती निवडणूक आमदारकीची लढवली, अजितदादा पवार साहेबांनी त्याला तिकीट दिलं। तिकीट देत असताना यांनी बरीचशी नौटंकी केली। हा म्हणला प्रवेशाला मला अजितदादा पवार पाहिजे। त्या स्टेजवरती छगन भुजबळ साहेब होते, जयंत पाटील साहेब होते। हा काय ऐकाना, आमचे मित्र मधुकरराव उचाळे साहेब यांनी बळच त्याला कसं तरी घेऊन त्याचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये करून घेतला। प्रवेश झाल्यानंतर निवडणूक झाली। निवडणुकीमध्ये यांनी विजय आवटी साहेबांचा अपप्रचार केला। त्यावेळेस तालुक्याची जनता याला फुलवली। तालुक्याच्या जनतेला वाटलं हा गरीब उमेदवार आहे। तालुक्याच्या जनतेने त्याला 60,000 मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं आणि ही सगळ्यात मोठी चूक आपण सर्वांनी केली। आणि त्या निवडणुकीनंतर याचं एक रूप तालुक्याने पाहायला सुरुवात केली। तुम्हाला मी सांगू इच्छितो, यांनी त्या निवडणुकीमध्ये झोळी पसरवली। सर्वात पहिले त्या झोळीमध्ये ज्या आदित्य चोपडांनी दान टाकलं ना, त्या आदित्य चोपडाचा बळी ह्यांनी घेतला। तुम्हाला आदित्य चोपडाची घटना माहीत नसेल। आदित्य चोपडा हा एक कडूस गावचा युवक होता, हा एक सिव्हिल इंजिनियर होता। यांनी सुद्धा
आपण एक सिव्हिल इंजिनियर आहोत, हा उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्याला हा काम देईल म्हणून ह्याच्या झोळीमध्ये यांनी 2-4 लाख रुपये त्या ठिकाणी टाकले. निवडणूक झाल्यानंतर आदित्यला वाटलं की हा मला कुठेतरी काम देईल. हा त्याच्या मागे फिरत फिरत राहिला. परत आला तोच फिरोज हवालदार ज्यांनी निलेश लंकेला गाडी दिली. प्रत्येक ठिकाणी फिरोज हवालदार, त्या फिरोज हवालदार ह्याच्याकडनं कमिशन मागायचा. आदित्यचं म्हणणं होतं की मी साहेबांना निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस मदत केलेली आहे, कमीत कमी ते पैसे माझे फिटूस तरी तुम्ही मला एखादं काम द्या. पण यांनी कोणालाही सोडलं नाही. विजू भाऊ मी बोलतोय खरं आहे का खोटं तेवढं तुम्ही सांगा. कारण की विजू भाऊ सुद्धा त्या झोळीमध्ये पैसे टाकायला सगळ्यात पुढे होते. त्यांनी तर त्यांची सगळीच पणाला लावली. थोडेफार पैसे जमवले होते, आखेच्या आखे त्यांच्या झोळीत टाकून दिले. तेवढ्यावर न थांबता त्यांच्या बायकोचं मंगळसूत्र सुद्धा त्यांच्या झोळीत टाकलं. हा आदित्य चोपडा याची गोष्ट साहेब दादा मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो की या आदित्य चोपडाच्या मृत्यूची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. आदित्य चोपडाचा घात होता का खून होता याची माहिती संपूर्ण तालुक्याला मिळाली पाहिजे. त्या आदित्य चोपडाला कुणी कोणी फोन केले त्यांच्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. हा एक असा युवक होता, हा काम करून ठेकेदारीतून हा पैसा मिळवायचा. त्याला पैसा असं वाटत होतं की ज्या आपण उमेदवाराला निवडणुकीच्या वेळेस पैसे दिले आपण हा एखादं काम देईल आणि ह्याच्यातून आपण ठेकेदारीमधून एक नवीन आपलं एक स्वप्न साकारू, एक मोठं माणूस बनू. पण यांनी त्याचं सुद्धा स्वप्न तोडलं. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही कडूस गावामध्ये जा आणि त्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला विचारा की आदित्य चोपडाची काय हकीकत आहे, आदित्य चोपडाचा मृत्यू कसा झालेला आहे. विजू दिवटेचे फोन आदित्य चोपडाच्या फोनवर का गेले, पोरगन मेजरचे फोन आदित्य चोपडाच्या फोनवर का गेले, फिरोज हवालदार आदित्य चोपडाला सारखा फोन का करत होता आणि लाकूड जोडे सर या आदित्य चोपडाला फोन का करत होता. याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या माजी आमदाराला या निवडणुकीमध्ये द्यावा लागणार आहे. आणि प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस ते जातील प्रत्येक गावातील लोकांनी त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. हे चाललंय युवकांचं भवितव्य घडायला. आदित्य चोपडाचा मृत्यूचं रहस्य हे प्रत्येकाला माहिती झालं पाहिजे. या निवडणुकीनंतर दादा आज ही वेळ आहे. प्रत्येक लोक मला म्हणतात की तुम्ही इतके दिवस पाटील बोलत नव्हते, पण मी वेळ आणि काळ दोन्ही जुळून यायची वेळ पाहत होतो. आज वेळ पण जुळून आला आणि काळ पण जुळून आलेला आहे आणि यांचा गडा भरलेला आहे, यांच्या पापाचा गडा भरलेला आहे. आज या बाळुली गावामध्ये ज्या कोविड सेंटरच्या नावावर यांनी करोडो रुपये जमा केले याची तर गोष्ट अजून वेगळीच आहे. यांच्या एका कार्यकर्त्याचा जेसीबी वाळवण्या गावचा तो सरपंच आहे, त्याचा तास या गावामध्ये जेसीबी पकडला. ज्या महसूल अधिकाऱ्यांनी याचा जेसीबी पकडला त्या महसूल अधिकाऱ्याला धमकवण्यात आलं. नुसतं धमकवण्यात नाही आलं तर इथं जे कोविड सेंटर होतं ना त्या कोविड सेंटरला त्या मुस्लिम अधिकाऱ्याला उचलून आणण्यात आलं. आणि याचा जेसीबी तू का पकडला, त्याला दंड का केलं म्हणून याच्या सर्व कार्यकर्त्यांनी याच्या नेत्याच्या समोर, नुसतं समोरच नव्हे तर आपल्या तालुक्याच्या पीआयच्या समोर त्यांना पायाखाली तोडवलं. दादा या प्रकरणाची सुद्धा SIT चौकशी झाली पाहिजे. मी जर हे खोटं बोलत असेल तर तुमच्या SIT चौकशीमध्ये सगळं बाहेर येईल. दादा हा जो माजी आमदार होता ना याचा जो उद्योग तुम्हाला सांगितला ना, यांनी पैसे कुठून गोळा केले. सुपा परिसरातील एक सरपंच या गोष्टीला साक्षीदार आहे. त्याचा एक वाघुंड्याचा कार्यकर्ता, आळकुटी परिसरातील एक युवक, एक उद्योजक यांचं सर्वांचं एक रॅकेट होतं. सुपाळ MIDC मध्ये कर्नाटक आंध्रामधून कंटेनर यायचे, त्याच्यामध्ये चंदन भरलेलं असायचं आणि स्वतः हा माजी आमदार जो म्हणतो हा त्या कंटेनरच्या लाकडाला पाठ लावून ते कंटेनर तिथं भरून द्यायचा आणि ह्याची ही आडमाप संपत्ती अशा पद्धतीने यांनी गोळा केलेली आहे. यांनी वाळू माफिया हाताशी धरले, यांनी चंदन तस्कर हाताशी भरले. एवढंच नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरून औरंगाबाद जिल्ह्याच्या बॉर्डर पर्यंत जो गांजा आहे ना, गांजा पार्सल करून द्यायची यांची जबाबदारी यांच्यावर होती. यांनी विजय आवटी साहेबांच्या सत्तेचा फायदा फक्त तस्करी करता केला. ज्या आवटी साहेबांनी याला
महाराष्ट्र शासन मिळून दिलं, झेडपी मध्ये बसवलं. ज्या वेळेस जयश्री त्यांच्या सौभाग्यवती जयश्रीताई आवटी या नगरपंचायतच्या इलेक्शनला उभ्या राहिल्या, या कोविड सेंटरमध्ये गोळा केलेला पैसा याच्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जयश्रीताई आवटी या काकूंच्या वार्डामध्ये 10,000 रुपये मतांनी पैसे वाटले. काकूंचा पराभव झाला. त्याच्यामध्ये पोडगन मेजर आणि हंग्याचा एक नगरे, एकाला एक बुलेट गाडी दिली आणि एकाला एक आयफोन गिफ्ट दिला. विजू भाऊ खरं आहे का खोटे? तुम्ही फक्त याचं उत्तर द्या. तुम्ही मग हातावरती टॅटो बांधला, थोडा व्यायाम करा, तुम्हाला त्याचा खरा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. विजू भाऊने हातावर टॅटो बांधला होता. मी अनेक वेळा त्यांना भेटायचो. तो याचा पाटील ह्या माणसावर माझं लय प्रेम आहे. म्हटलं तुम्ही एकतर्फी प्रेम केलंय आणि एकतर्फी प्रेमामध्ये कायम प्रियसरीचा आहे ना हत्या झालेली आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा. एकतर्फी प्रेम कधी कडेला गेलेलं नाही. तेच पद्धतीचं विचावटी तुमचं सुद्धा एकतर्फी प्रेम आज हे कडेलोट झालेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी या निमित्ताने आहे. अहो यांनी तर समोरच्या लोकांवर तर अत्याचार केलेच केले, यांच्या पक्षाच्या लोकांवर सुद्धा अत्याचार केले. बंडू भाऊ रोखले, ह्याच्यातून सुटले. यांच्या गावची ग्रामपंचायत होती. बंडू भाऊचा एक पॅनल, निलेश लंकेच्या पार्टीचे 2 पॅनल, पण ते बंडू भाऊच्या पथ्यावर पडले. अहो यांनी नुसतं हेच नाही, ज्या अण्णा हजारे आणि पोपट पवारचा आशीर्वाद घेऊन एक ग्रामपंचायत विधानसभा लढवली ना, यांनी अण्णा हजारेच्या गावात जाऊन बिनविरोध झालेली निवडणूक यांनी समोरच्या पार्टीला पैसे देऊन तिथं निवडणूक लावली. हिवरे बाजार, ज्या पोपट पवार जल क्रांती देशात घडवली, त्या हिवरे बाजार मध्ये प्रथमतः निलेश लंके आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक झाली. मग ही प्रवृत्ती संपवायची ही निवडणूक आहे. ही कोणत्या सुजय विखे कोणत्या पक्षाचे आणि समोरचा उमेदवार कोणत्या पक्षाची ही नसून ही प्रवृत्ती संपवायची ही निवडणूक आहे. का नाना गाडगे पोपटासारखा बोलत होता, कोणाची ताकद त्याच्या मागे होती याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि दादा नाना गाडगेला कोण रिव्हॉल्वर प्रोव्हाइड करतो ना, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. सगळे रिव्हॉल्वर बाहेर निघले पाहिजे. असे अनेक नाना गाडगे या तालुक्यामध्ये लपलेले आहे. एक नाना गाडगेचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आला, ही निवडणूक झाल्यानंतर हे सगळे नाना गाडगे प्रसार होणार आहे. आणि ह्या आपल्या पारनेर तालुक्याची ही अस्तित्वाची निवडणूक आहे. सर्वजण म्हणतात हा उमेदवार गरिबीचं ढोंग करतो. हा दाखवतो मी पत्र्याच्या घरात राहतो. आपल्या शेजारच्या गावचे जामगावचे पंचायत समितीचे उपसभापती असलेले आमचे मित्र, त्यांचे गाळे 1 कोटी रुपयाला यांनी घेतले पारनेरला. विजय कितीला घेतले? ऑफिसचे गाळे किती लाखाला घेतले? नगरला मोठं ऑफिस आहे यांचं, 24 तास एसी चालू, रात्रंदिवस एसी चालू आहे. याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. हा लहान गाय, यांनी गायचं पांघरून वरती घेतलेलं आहे, याच्या दाताला रक्त लागलेलं आहे. हा तुमचं गोर गरिबांचं रक्त पिल्याशिवाय हा गप बसणार नाही. म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला हा लहान गायचं संपवायचा आहे. यांनी तुम्हाला मी आज पहिल्यांदा या व्यासपीठावरून सांगतो, अनेक जण सांगतात, काल कोणीतरी याचा एक कार्यकर्ता म्हणला की राहुल पाटील शिंदे दलाली करतात. अरे मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. एक बाळवणी नाही आपल्या जावळ्यामध्ये एका मुलीवरती बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली. त्या मुलीची बलात्कार होऊन हत्या झाली. त्याच्यामध्ये एक रॅकेट सापडलं आणि जे PI यांच्या बरोबर विमानामध्ये फिरायला गेले होते ना, त्यांची दलाली करायला हा होता. 100 लोकांचे नावं काढले, प्रत्येकाकडून 1 लाख, निम्मे यांना निम्मे PIला. कोण करतं दलाली? आमच्या एका भगिनीने काल मला सांगितलं की दलाली मॅडम तुम्हाला अजून माहीत नाही, मी खंडराव पाटलाचा नातू आहे, अण्णा पाटील शिंदेचा मुलगा आहे. दादा 4 महिन्यापूर्वी भोरे गंगाडा गावातली एक बाई माझ्याकडे आली.
ती बाई म्हटली, पाटील तुमचा गावामध्ये उतारा निघलाय, मला घर बांधायचं त्याच्यावरती. मला सुद्धा माहित नव्हतं की भोयऱ्यामध्ये आमची जमीन आहे. तिला म्हटलं बांधून टाक, मला काय नको रुपया. अरे मला दलाली करायची गरज नाही. आमचे चुलते दिवस रात्र राब राब शेतीमध्ये राबता. 50 गाड्या कांदा माझा आहे, 500 जनावरांनी सांभाळतो. आमचा व्यवसाय आहे ना, आमच्याकडे आहे ना घोडे. माझा नाद आणि विजू भाऊचा नाद सारखाच आहे. तुम्हाला घोड्याची एक गोष्ट सांगतो. घोडा असतो ना, घोड्याची किंमत आहे ना, तिची आई आणि बाप कोण ह्याच्यावरून ठरवली जाते. रेसमध्ये जो घोडा पळतो ना, त्याचा बाप किती पळाला होता त्याच्यावरून त्याचे पैसे लावले जातात. तिची आई कोण होती त्याच्यावरून त्याचे पैसे लावले जातात. घोड्याचं पिल्लू असतं ना, त्याच्या आईच्या पोटामध्ये असतं. त्या घोड्याची आई कोण आहे आणि त्या घोड्याचा बाप कोण आहे ह्याच्यावरून त्या पिल्लाची त्याच्या पोटामध्ये किंमत ठरती. आवटी साहेब ह्या पिल्लाला ओळखले नाही, त्यांनी पहिल्यांदा त्याची खानदान चेक करायला पाहिजे होती, मग त्यांना हे दिवस आले नसते. मी ही जी गोष्ट सांगतो ना, प्रत्येक माणूस गोर गरीब असू श्रीमंत असू कसा असू, खानदानी माणूस असतो ना तो सुद्धा गरीब असतो. गरीब माणूस असा असतो, आपल्याकडे एखादा गडी कामाला असतो, आपण काय म्हणतो, याचा बाप असा होतो, तुम्ही याच्या भरोशावर घर सोडून द्या, हा चोरी करू शकत नाही. पण एखादा चोर असला ना, त्याचा पोरगा आपण काय म्हणतो, याचं नीट तपासून घ्या, हा चोर आता, याचं बघा कसं आहे, नाही तर तुमचं घर लुटून देईन. मी अधिक वेळ तुमचा घेणार नाही. उद्याची ही जी निवडणूक आहे ही पारनेर तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. अनेक जण म्हणतात, श्रीगोंद्याच्या लोकांना मी सांगू इच्छितो की हा तुम्हाला उल्लू बनल, हा पारनेर तालुक्याला उल्लू बनवू शकत नाही. कर्जतच्या लोकांना मी सांगतो, हा तुम्हाला उल्लू बनल, पण हा पारनेर तालुक्याच्या लोकांना उल्लू बनवू शकत नाही. मी राहुरीच्या लोकांना सांगतो, हा तुम्हाला उल्लू बनवेल, पण हा पारनेरच्या जनतेला उल्लू बनवू शकत नाही. काल यांनी राहुरीला भाषण केलं की मी तुम्हाला पाणी देतो, पाणी आणतो, पण पारनेर तालुक्याची जनता तुला पाणी पाजल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असं मी या स्टेजवरून सांगतो. मी अधिक वेळ घेणार नाही. उद्याची निवडणूक आपलं जे मत आहे, आपलं ते मत अनमोल मत आपल्याला त्या मोदी सरकारला द्यायचं आहे, ज्या मोदी सरकारने 370 कलम हटवून आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित केल्या. आपलं अनमोल मत आपल्याला त्या मोदी सरकारला द्यायचं आहे. त्या मोदी सरकारने गोरगरिबांना मोफत धान्य दिलं. आपल्याला अनमोल मत आपल्याला त्या मोदी सरकारला द्यायचं आहे, ज्यांनी तुम्हाला मोफत आरोग्य दिलं. आणि आपल्याला उद्याचं अनमोल मत आपल्याला सुजयदादाला ह्याच्याकरता द्यायचं आहे. व ते आपण झोपल्यानंतर आपल्या घराच्या कुणीही काड्या वाजू नये. धन्यवाद.